मी किशोर कारसागर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस बद्दल। आणि माहिती घेत असताना लक्षात घ्यायचं आहे, सेमी गव्हर्नमेंट हा पार्ट ज्यावेळेस येत असतो आपल्याला त्यावेळेस आपल्याला काही ठिकाणी फीस अनुसार सुद्धा विचार करावा लागतो। कारण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला असता या ठिकाणी जे फी स्ट्रक्चर असतं हे सर्वच कॉलेजचं या ठिकाणी सेम असतं। सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा या ठिकाणी विचार केला असता प्रत्येक कॉलेज वाईज या ठिकाणी फी स्ट्रक्चर या ठिकाणी वेगळं असतं। आणि याच ठिकाणी विद्यार्थी पालक ज्याही विद्यार्थ्याचे मार्क यावर्षी 582 पासून ते 535 मार्कापर्यंत येत असतील अशा विद्यार्थ्यांना जेही कॉलेजेस असतील हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे। आणि या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस बद्दल आपण माहिती घेत असताना यामध्ये आपण कॉलेजच्या इस्टॅब्लिशमेंट पासून कॉलेजच्या पूर्ण कट ऑफ बद्दल या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि हे इन्फॉर्मेशन याच्यासाठी घेतात कारण विद्यार्थ्यांनाही लक्षात यायला पाहिजे गव्हर्नमेंट टॉप 5 तर आपण या ठिकाणी माहिती झाले, तर सेमी गव्हर्नमेंट पण काही टॉप आहेत का? तर या ठिकाणी टॉप सेमी गव्हर्नमेंट सुद्धा या ठिकाणी असतात की ज्याही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला असता तर त्या कॉलेजला टॉप दर्जा कधी मिळत असतो की त्या ठिकाणी मॅक्झिमम पेशंट फ्लो आणि कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेज काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करते विद्यार्थ्यांना। कारण विद्यार्थी जर अमाप पैसा या ठिकाणी देऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात मग त्या पैशाच्या अकॉर्डिंग विद्यार्थ्याला त्या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध आहेत का, अशा एक नाही अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत। तर त्यानुसार आपण माहिती घेऊ टॉप 5 कॉलेजेस बद्दल। तर या ठिकाणी महाराष्ट्रातील जे काही टॉप 5 कॉलेजेस आहेत त्या टॉप 5 कॉलेजेसची माहिती घेत असताना सर्वात पहिलं आपलं कॉलेज असेल या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून जाईल तुम्हाला। फर्स्ट कॉलेजचा कोड आहे 1105, कॉलेज नेम आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई। ठीक आहे, तर हे मुंबईचं सर्वात टॉप 1चं कॉलेज आपल्या महाराष्ट्रात आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ह्याच्यामध्ये। कॉलेजची स्थापना पाहिली असता 1991 ची आहे। इनटेक कॅपॅसिटी पाहिली असता कॉलेजचा 100चा इनटेक आहे। यानंतर कॉलेजचं स्टेटस जसं सेमी गव्हर्नमेंट म्हणा किंवा प्रायव्हेट म्हणा एकच असणार आहे। आणि कॉलेजची जी फीस आहे हे कॉलेजची फीस आपल्याला एकंदरीत 11,27,500 रुपये या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। खाली कॉलेजचा डिटेल ऍड्रेस आणि कॉलेजचे वेबसाईट आणि कॉलेजचा मेल आयडी सुद्धा या ठिकाणी दिलाय की जेणेकरून ज्यावेळेस विद्यार्थ्याचं ऍडमिशन या कॉलेजेससाठी होईल तर या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी या गोष्टीवरनं आपण या ठिकाणी जाऊ शकतात। नेक्स्ट आहे या कॉलेजेसचे कट ऑफ बद्दल माहिती। आता कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तो आपण जे मगाशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली की आपले जे सीईटी सेलने 19 मे ला जे पब्लिक केले आहे कट ऑफ बद्दलची माहिती, त्या माहिती अनुसार आपण हा कट ऑफ या ठिकाणी घेतलेला आहे। यामध्ये फर्स्ट आणि लास्ट कॅन्डिडेट म्हणजे तो लास्ट राऊंड किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा सुद्धा या ठिकाणी आपण कन्सिडर करायला हरकत नाही, तो लास्ट कॅन्डिडेट आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। तर या ठिकाणी कॉलेजचा कट ऑफ SC कॅटेगरीचा विचार केला असता 494 मार्क, ST चा विचार केला असता 398 मार्क, BJ चा विचार केला असता या ठिकाणी 525 मार्क, NT1 चा विचार केला असता या ठिकाणी 480 मार्क, NT2 चा विचार केला असता या ठिकाणी 560 मार्क आणि NT3 चा विचार केला असता या ठिकाणी 568 मार्क आणि या ठिकाणी OBC चा विचार केला असता 559 मार्क आणि ओपन बाबत जर विचार केला असता या ठिकाणी 579 मार्क हा आपल्याला दिसून येत आहे। लक्षात घ्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टॉप 5 या कॉलेजबद्दल तरी माहिती दिलेली आहे, पण बरेच असे विद्यार्थी असतात काही वेळेस ज्याही कॉलेजच्या ठिकाणी फीस कमी आहेत या फीस अकॉर्डिंग सुद्धा त्या विद्यार्थ्यासाठी ते टॉप प्रायोरिटी ठरू शकते। ठीक आहे, तर हे सर्वात महत्वाचं आहे कारण बरेच विद्यार्थी मार्क असतात पण फीस आपली भरायची या ठिकाणी थोडीशी परिस्थिती नसले तर आपण विद्यार्थी कमी फीस अकॉर्डिंग या ठिकाणी डिसिजन घेत असतात। आणि या व्हिडिओमध्ये जे आपण फी स्ट्रक्चर दिले आहेत हे फी स्ट्रक्चर ओपन म्हणजे जे काही कॉलेजची पूर्ण फीस आहे हे पूर्ण फीस बद्दल आपण दिलेली आहे। कॅटेगरी अनुसार त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या। या ठिकाणी मी फक्त तुम्हाला पूर्ण फीस या ठिकाणी मेन्शन केली आहे। तसंच या ठिकाणी आता महाराष्ट्रातील जे आपलं टॉप 2चं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असणार आहे हे कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई। इयर ऑफ इस्टॅब्लिश 1991 चे आहे, इनटेक कॅपॅसिटी 100 ची आहे। या ठिकाणी कॉलेजची जी फीस आहे ते अदर कॉलेजच्या तुलनेत या कॉलेजची फीस आपण थोडंसं कमी पकडू शकतो। एकंदरीत फीस आहे या ठिकाणी 8,50,000 या ठिकाणी कॉलेजची फीस आहे। खाली कॉलेज ऍड्रेस आणि वेबसाईट आणि ऍड्रेस डिटेल्स सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत। कॉलेजचा कट ऑफ बद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची असेल तर कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी SC कॅटेगरीचा 473 मार्क, ST कॅटेगरीचा 338 मार्क, BJ कॅटेगरीचा कट ऑफ 515 मार्क, NT1 चा कट ऑफ या ठिकाणी 491 मार्क, NT2 चा कट ऑफ या ठिकाणी 546 मार्क,
NT3चा 560, ओबीसी 559, ओपनचा या ठिकाणी कट ऑफ आहे 566 मार्क. हे आपले कॉलेजेस या ठिकाणी कट ऑफ आहेत फॉर टॉप 2 कॉलेज फॉर सेमी गव्हर्नमेंट. ठीक आहे. नेक्स्ट आपलं टॉप 3 मध्ये येणारं कॉलेज जे आहे आपलं, तर या ठिकाणी कॉलेज डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंय, हे लिस्ट हे मला सेल्फ जे वाटतात, म्हणजे मला स्वतःला जे ऑब्झर्वेशन अनुसार माझ्या जे वाटतात टॉप 5 या कॉलेजची मी लिस्ट दिलेली आहे. प्रत्येकाचं एक टॉप कड पाहायचं वेगळं पर्स्पेक्टिव्ह असू शकतं, तर मी मला जे वाटतं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं थर्ड जे कॉलेज आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक. इयर ऑफ इस्टॅब्लिशचा विचार केला असता 1990चं इस्टॅब्लिशमेंट आहे. एंट्री कॅपॅसिटी 120 आहे. कॉलेजचा फीसचा विचार केला असता या ठिकाणी 9,77,500 एवढी आपल्याला या ठिकाणी फीस लागणार आहे. कॉलेजच्या डिटेल ऍड्रेस आणि जे काही अदर डिटेल्स आहेत याबद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्या बुकसाठी किंवा आपल्या पेड काउन्सिलिंगसाठी या ठिकाणी कॉल करतात. तर लक्षात घ्या, बुकचा फॉर्मॅट तुम्हाला एक मी स्क्रीनवरती शो पण करेन की जे आपल्या जी कॉलेजेस आहेत सर्व, त्या सर्व कॉलेजेसचा म्हणजे MBBS पासून ते पूर्ण BMS पर्यंत प्रत्येक कॉलेजचा कॅटेगरी वाईज आणि या ठिकाणी राऊंड वाईज तुम्हाला कट ऑफ आपल्या बुकमध्ये मेन्शन केलेला आहे. ते सुद्धा बुक तुम्हाला हवी असेल तर खाली स्क्रीनवर जे नंबर आहेत त्यावरती कॉल करून तुम्ही ते बुक अवेलेबल करून घेऊ शकतात. पेड काउन्सिलिंग असेल तर नंबरवरती कॉल करा आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. तर या कॉलेजचा आपण जर थर्ड टॉप कॉलेजचा विचार केला असता तर जो कट ऑफ असणार आहे SC कॅटेगरीचा हा आपला 482 असेल. ST कॅटेगरीचा 353 आहे. विजेचा 526 मार्काचा आहे. NT1चा 499 मार्कचा आहे. NT2चा 559 मार्कचा आहे. NT3चा 569 मार्क आपल्याला दिसून येईल. OBC 564 मार्क आणि ओपनचा आहे या ठिकाणी आपल्याला 567 मार्क. हे आपल्याला या ठिकाणी म्हणजे थर्ड जे आपलं टॉपचं कॉलेज होतं या कॉलेजबद्दल आपण माहिती घेतली. यानंतर फोर्थ जे कॉलेज आहे आपलं, हे फोर्थ कॉलेज आपलं पुण्यातलं मायमर मेडिकल कॉलेज पुणे किंवा MIT मेडिकल कॉलेज पुणे आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. कॉलेजचा इयर ऑफ इस्टॅब्लिशचा विचार केला असता 1994 ची स्थापना आहे. टोटल इंटेक कॅपॅसिटी 150 मार्काची आहे. या ठिकाणी कॉलेजचं जी फीस असेल ती कॉलेजची फीस असेल 10,55,000 एवढी कॉलेजची या ठिकाणी फीस असणार आहे. तर आता प्रश्न पडतो या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याला की मला खूप मिनिमम मार्क्स आहेत, पण मला जे तुम्ही टॉप 5 कॉलेजेस सांगत आहेत या टॉप कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळवायचं आहे, तर काही वेगळा वे आहे का? तर ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल, मग तो MBBS, BDS, BMS कुठलाही कोर्स असेल, तर आपल्या मार्फत या ठिकाणी आपण मिनिमम फीस मध्ये हे ऍडमिशन आपण दरवर्षी करून देत असतो. आणि याही वर्षी आपण या जे काही मॅनेजमेंटचे ऍडमिशन असतील कॉलेजचे हे सुद्धा आपण इन्स्टिट्यूट लेवलचे ऍडमिशन या ठिकाणी करून देणार आहोत. मग जेही विद्यार्थी इच्छुक असतील या विद्यार्थ्यांनी दिल्या खाली स्क्रीनवर जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेत या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात की मॅनेजमेंट ऍडमिशनचं स्वरूप कसं असतं, किती पैसे लागतात, ते पैसे कसे पेड करायचे आहेत, किंवा अजून काही वे आहे का जे की आम्हाला कमी मार्क आहेत आणि आम्हाला MBBS लाच ऍडमिशन हवं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला कॉलवरती डिस्कस केलं जाईलच. ठीक आहे. तर कॉलेजच्या इन डिटेल इन्फॉर्मेशन बद्दल तुम्हाला माहिती दिली. नेक्स्ट आपण या कॉलेजच्या कट ऑफ बद्दल माहिती घेणार. तर कॉलेजच्या कट ऑफ बद्दल माहिती घेत असताना लक्षात घ्या, SC कॅटेगरी 480 मार्क, ST कॅटेगरी 345 मार्क, विजेसाठी या ठिकाणी 522 मार्क, NT1 साठी 488 मार्क, NT2 साठी 554 मार्क, NT3 साठी 555 मार्क, OBC 554 मार्क, ओपन साठी या ठिकाणी 558 मार्क. हा आपला MIT पुणे या कॉलेजचा इन डिटेल या ठिकाणी कट ऑफ असणार आहे. तर या लिस्ट मधला आपला म्हणजे टॉप 5 च्या लिस्ट मधला आपलं शेवटचं कॉलेज जर पाहायचं असेल तर श्रीमती काशीबाई नवले कॉलेज पुणे, कॉलेज नरे येथे आहे. कॉलेज जर पाहिला कॉलेजच्या प्लेस MIT तळेगाव पेक्षा या कॉलेज थोडंसं सिटी कनेक्टेड आहे. MIT तळेगाव हे थोडंसं सिटी पासून दूर येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक माहिती देणार आहे की आपल्या पुणे शहरात किंवा मुंबई शहरात टॉप कॉलेज कुठले असणार त्याबद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईलच. तर यामध्ये पाहिला असता तर आपला श्रीमती काशीबाईचा कोड जो आहे आपला 1136 आहे. इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट 2007 ची आहे. एंट्री कॅपॅसिटी 150 ची आहे. या ठिकाणी कोर्स तुमचा MBBS आहे आणि जे फीस आहे हे फीस आहे तुम्हाला 14,90,000 एवढी फीस आहे. हे फीस आहे, लास्ट इयरची फीस आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, आपण या कॉलेजेसच्या निवड करत असताना फी स्ट्रक्चर सुद्धा पाहणं खूप जास्त महत्वाचं असतं. तर त्यामुळे या कॉलेजची निवड करत असताना विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या व्यवस्थित फीस या ठिकाणी पाहून द्या.
हे सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्या बुकलेटमध्ये आहेत की लास्ट इयरला काय फी स्ट्रक्चर होते आणि यावर्षी काय फीस असतील याबद्दल सुद्धा आपला टेलिग्राम ॲज वेल ॲज व्हॉट्सअप ग्रुपचे जी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत यावरती आम्ही अपडेट करणारच आहोत. तर या ठिकाणी SC कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला असता तर 482 मार्क, ST 353 मार्क, VJ 526 मार्क, NT1 499, NT2 559, NT3 569, OBC 564 आणि ओपनचा या ठिकाणी 567 मार्क एवढा या ठिकाणी कट ऑफ आहे, जी आपलं टॉप 5 मध्ये कॉलेज येतं त्या कॉलेजेससाठी. तर एकंदरीत तुम्हाला टॉप 5 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, टॉप 5 सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 BMS गव्हर्नमेंट कॉलेज आणि टॉप 5 BMS सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्यानंतर शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 BDS कॉलेज